तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आपल्या महादेवांची महाशिवरात्री आल्या, तर त्यावर माझ्या क्लास रिलेटेड भरपूर डिटेलमध्ये एक पोस्ट आलती. त्याला तुम्ही ढीक प्रेम दिलाय. जर बघितलं नसला तर लवकरात लवकर जाऊन बघा. आपल्या इंस्टाग्रामला आहे, तिची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. एकदम खतरनाक आपल्या महादेवांच्या आशीर्वादानं चांगली बॅचही लॉन्च झाली. भरपूर तुम्ही प्रतिसादही देता आणि प्रॉपरली त्याची पोस्टही छान प्रकारे झाली आशीर्वादानं. तर त्याच थीममध्ये आता आपली महाशिवरात्री आल्या, तर म्हणलं की 100% एकदम खतरनाक पोस्ट येणं गरजेचं आहे. तर भाऊन फायनली आज आपण स्क्वेअर थीममधली महाशिवरात्रीवर एकदम टॉप जी आपण क्लासला केलती, तर त्याच थीममधली पोस्ट आणल्या. 100% चांगल्या प्रकारे याचा उपयोग करा. भरपूर काही डिटेलमध्ये गोष्टी आजच्या ट्युटोरियलमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. ढीक प्रेम द्या आणि नक्कीच सगळ्यांच्या कंपल्सरी हर हर महादेव कमेंट असणं गरजेचं आहे. ए टू जेड जेवढे व्हिडिओ बघतील तेवढ्या सगळ्यांच्या कमेंट असणं गरजेचं आहे. बाकी आजच्या व्हिडिओला लाईक करा. आणि एक रिक्वेस्ट म्हणजे काय, आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही, तिने लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपल्या ब्रॉडकास्ट चॅनललाही जॉईन व्हा आणि टेलिग्रामलाही जॉईन करा. ओके. तर राहिला विषय भाऊन आपल्या क्लासचा, तर नक्कीच भाऊन आपल्या ॲडमिशन फास्ट होत चालल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर वर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसला आहे, नक्कीच ॲडमिशन डन करू शकता वर कॉन्टॅक्ट करून. आपली येत्या 26 तारखेला फोटोशॉपची बॅच चालू होते आणि नक्कीच मोबाईलची पाहिजे असेल तर नक्कीच या नंबरवर बिंदास्त आत्ता कॉल करा. सविस्तर आपण बोलून ॲडमिशन डन करून तुम्हाला मी तो क्लास देतो. ओके. काय विषय आहे सगळा सविस्तर, नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. ओके. लिमिटेड सीट्स आहेत, तर नक्कीच लवकरात लवकर विचार करा आणि ॲडमिशन डन करा. बाकी चला तर आता आपण बिनावा घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊ आलो आता आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनवर. तर इथंच आपण जे काय बेसिक ॲडव्हान्स मुद्दा आहे तर तो आपण एडिट करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की इथं का आलो, कारण का ब्लेंडिंग मोड्स लागणार आहे, ॲडजस्टमेंट टोन लागणार आहे. तर त्यामुळे मी इथं आलो प्रॉपर बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी करायला. तर एडिटमध्ये जाऊन जो का आपला स्क्वेअर फॉर्मॅट आहे 3466 वाला, तर तोच घ्यायचा आहे आपल्याला एकदम खतरनाकरित्या. आता इथं काय एक्स्ट्रा जास्त साईज घेता येत नाही. लय जणांचं असं मत असतं की आम्हाला पिक्सार्टमध्ये बॅनर करायचा आहे पण आम्हाला साईज घ्यायची आहे प्रॉपरली. तर साईज आपल्या पिक्सल लॅबमध्ये क्रिएट करा. जी प्रोसेस सांगितल्या, जर त्या रिलेटेड माहीत नसेल तर ती व्हिडिओ इथं तुम्हाला फोटो दिसायला ते थंबनेल ते बघून घ्या. म्हणजे साईज कशी घ्यायची, काय घ्यायची, कितपत कशी सेव्ह करायची हे सांगितलंय. तिथे कॅनव्हास तयार करून घ्यायचा आणि आपले पिक्सार्टमध्ये ॲड करून मग त्यावर बिंदास्त तुम्ही बॅनर खतरनाकरित्या तयार करू शकता. तर आता पुढील मुद्दा, ॲड फोटो करतो मी. तर पहिली गोष्ट आपली, आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे. बॅकग्राऊंड एकदम खतरनाकरित्या मी ॲडजस्ट करतो. एकदम नादरित्या आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते टॉप क्लासमध्ये आपलं ॲड झाले. तर त्यानंतर आता आपण एक एक गोष्टी ॲड करायला सुरुवात करूयात. तर आता आपला पहिला मुद्दा, आपल्या महादेवांचा प्रॉपर मागचा सगळ्यात मोठा पीक. तर हे घेण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे डबल एक्सपोजर थीमवाला इफेक्ट मला पाहिजे होता, तर त्यामुळे मी हे घेतले. नक्कीच तुम्हाला आवडला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. इथंही दिसायलाच तुम्हाला इंस्टाला मी सविस्तर पोस्टही टाकल्या, नक्कीच तिथेही ढीक प्रेम द्या, म्हणजेच आपल्या क्लास रिलेटेडची. त्यानंतर इकडं मी प्रॉपरली त्या डॉट दिला एक, ते प्रॉपर जरा तुम्ही इथं रिफ्लेक्ट केला, त्याचा ब्लेंड मोड चेंज केला तरी तुम्हाला ते कळेल सविस्तर. ओके. त्यानंतर हे भरपूर मेन आहे बघा, हे टेक्स्चर आहे फेस टेक्स्चर. हे तुम्ही कोणत्याही सेक्शनमध्ये चेहऱ्याला ॲड केला तर प्रॉपरली तर चेहरा एकदम नादरित्या, जर तुम्ही याचा ब्लेंड मोड ओव्हरली ठेवला तर जो काय चेहरा आहे ना तर तो एकदम टेक्स्चराइज दिसतो. कितीही त्याला स्मूथ करा, कितीही प्रॉपरली होते, एकदम टॉप क्लास दिसतोय. तर ते चेक करून घ्या. त्यानंतर पुढील मुद्दा, हे वरील भाग आहे हे मी जरा रिफ्लेक्ट करतो तिथं, कारण का चंद्राचा भाग आहे वर, त्या दृष्टिकोनातून आपण ती गोष्ट घेतलेली आहे. आणि जरा मेजा ऑपेसिटी जो काय तर तो जरा मायनस करतो. ओके. डन. थोडक्यात आपण घेतलं इथे, जास्त त्याचा विचारही करू नका. त्यानंतर पुढील मुद्दा आपला हा कैलाश पर्वत एकदम टॉप क्लासमध्ये घेतलाय. त्यानंतर पुढील मुद्दा आपला त्याच्या पाठीमागचा जो काय चंद्र आहे तर तो घेतलाय आपण इझिलीरित्या. आता या गोष्टी आपल्याप्रमाणे बारक्या मोठ्या ठेवा, जसे की हा चंद्र जो आहे तर तो प्रॉपर कैलाश पर्वताच्या पाठीमाग आहे, तर त्या दृष्टिकोनातून तो सेट करा. ओके. ही मेन गोष्ट समजून घ्या. हे समजणं गरजेचं आहे. आणि जो काय आपल्या पर्वत आहे कैलाश पर्वत, इथं एक्स्ट्रा जो काय आपला चंद्र याला आहे तर तो हार्डनेसनं तुम्ही कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकताय इझिलीरित्या. हे चेक करून घ्या. जरा लहान करतो साईजची. डन. काल तुम्हाला सविस्तर समजलं असेल. नक्कीच. पुढील मुद्दा, या आपण एकदम कोपऱ्यातनं रिफ्लेक्शन पाडले.
एकदम टॉपमध्ये याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे आपल्याला, स्क्रीन. त्यानंतर पुढील मुद्दा, आपण एक केदारनाथ थीममधलं मंदिर घेतलंय, ते एकदम टॉप दिसतंय आणि एकदम परफेक्ट दिसते. याच्यावरच आपण मग आपलं जे काय नाचणारं नृत्य करणारं जे काय महादेव आहेत तर ते घेतल्यात. बेसिक ते ॲडव्हान्स तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवतोच मी. हे रिफ्लेक्शन आहे महादेवजीचं नाचणार आहेत प्रॉपरली ते तिथलं. आणि त्याच्यावरच मग आपल्याला आता लिमिट आपली क्रॉस झाल्या तरी मी ओके करतो. आणि मग त्यानंतर आपल्या महादेवांना आपण ॲड करूयात, जे एकदम टॉप क्लास नटराज थीममध्ये म्हणू शकताय तुम्ही. बघू शकता एकदम खतरनाक कसली डिझाईन झाली. नंतर ना आपण टोन सेट करूया, काळजी करू नका. तर माझं मत काय आहे, जरा मी याचा जो काय सॅच्युरेशन व्हायब्रन्स होता ते काय अवेलेबल नाही. सॅच्युरेशन जो काय मुद्दा आहे तर तुम्ही जरा कमी करतो, कारण का तो लाईच हायलाइटेड मुद्दा आहे. त्यामुळे त्यानंतर मग जे काय ढगाचा विषय ते नाही प्रॉपरली येते तर तो मी दिला आहे, तो ॲड करा. पाठीमागचं पण डेक दिले तर आपण प्रॉपरली ते लिमिट क्रॉस झाल्यामुळे ते जे काय असेल तर ती गोष्ट मर्ज केल्यामुळं प्रॉपर ते एक्स्ट्रा करता येत नाही. त्यानंतर राहिला विषय आता आपला हा प्रॉपर आपल्या महादेवांच्या तिथं खाली परफेक्टलीरित्या ॲड झाला आहे बघा. इझिलीरित्या हे चेक करून घ्या, वाटलं तर तुम्ही याला एक्स्ट्रा मोठं करून घ्या. डन, बघू शकताय. त्यावर मग जर काय आपलं टेक्स्ट आहे महाशिवरात्री तेन जे काय XYZ एकदम खतरनाकरित्या बघू शकताय हे. त्यानंतर पुढील मुद्दा, निमित्त आपणास व आपणा परिवारास हार्दिक शुभेच्छा. जे काय आपला डायलॉग आहे वरचा तर तो जसं की जे काय शिवतांडव स्तोत्रम आहे तर ते एकदम खतरनाकरित्या आपण लावले. आणि त्यानंतर मग जे काय आपलं खाली शुभेच्छुकचा जो काय मुद्दा आहे तर तो आपण लावला आहे. बाकी तुम्ही जे काय कॅनव्हास एक्सटेंड करून म्हणजेच पुढे एक्स्ट्रा वाढवून तुम्ही जसं की 4x5 साईज घेऊन प्रॉपर जरा उभा थीम करून तुम्ही खाली फोटोही ॲड करू शकता, जे का आपल्या कस्टमरचा ऑर्डर असेल तर. ओके, तर आपण मुद्दा सेट करूयात. त्यानंतर टूल्स ॲडजस्टमेंट्स आणि त्यानंतर जरा मी सॅच्युरेशन कमी करतो, डाऊन करतो याचं, जेणेकरून ते परफेक्टलीरित्या मॅच दिसेल बघा. आणि त्यानंतर मग पुढं मुद्दा काय करायचा आहे, टेम्परेचर आपल्याला ॲडजस्ट करायचं. टेम्परेचर मायनस करत गेला ना कसला खतरनाक टोन आला बघू शकताय. मग त्यातल्या त्यात जरा मी कॉन्ट्रास्ट वाढवतो बास, बाकी काहीच नको. एवढा खतरनाक आपला आजचा विषय झाला आहे बघू शकताय तुम्ही. एकदम टॉप क्लास हो, विषय हार्ड हो. नक्कीच तुम्हाला आवडला की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हर हर महादेव कमेंट करायला नक्कीच विसरू नका, भरपूर जणांचे कमेंट्स आल्या पाहिजेत. ओके, महाशिवरात्रीपर्यंत. तर ढीक प्रेम द्या, बाकी क्लासचाही विचार करा. वर तुम्हाला नंबर आला, यावर बिंदास्ट कॉन्टॅक्ट करा. सविस्तर ॲडमिशन आपण करू शकतो. दोन्ही क्लाससाठी एकच नंबर आहे, इन्क्वायरी करण्यासाठी, ॲडमिशनसाठी, सगळ्या गोष्टी. ओके, काय अडचण नाही. सविस्तर कॉन्टॅक्ट करा, आपण सविस्तर बोलूयात. बाकी ढीक प्रेम द्या. तर चला तर भेटूया आपण नक्कीच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोर बाय, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद. हर हर महादेव.